परवाच्या दिवशी झालेली आहे मुश्रीफ साहेबांची चर्चा. तो चर्चा म्हणजे फक्त असा भेट होती, चर्चा नव्हती. कारण की 3 मिनिटात त्यांचा आणि आमचा संवाद झालेला आहे. 3 दिवसापासून आम्ही त्यांची वाट बघत आहोत. ते आमच्याशी सकारात्मक बोलायला तयार नाही तर आम्ही काही करू शकत नाही. राज्यभरात परिचारिका संघटनांचं खरं तर आंदोलन सुरू आहे. काल लाक्षणिक संप झाला होता, मात्र मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आलं. त्यामुळे आजपासून बेमुदत संपाचा इशारा जो आहे तो परिचारिका संघटनेच्या वतीने दिलेला आहे. राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहे. सध्या मी नागपुरात आहे. नागपुरातील मेडिकल कॉलेज या ठिकाणी जे आहे हे आंदोलन आपल्याला पाहायला मिळत आहे आणि 1200 ते 1300 जे आहे नर्सेस संघटनेच्या पदाधिकारी आहेत त्यांनी यामध्ये सहभाग घेतला आहे. काल जवळपास 30,000 जे आहे नर्सेस संघटनेच्या वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. तर आज सुद्धा राज्यात अनेक ठिकाणी जो आहे हे आंदोलन पेटलेलं आहे. आणि आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. कुठेतरी आरोग्य व्यवस्था जी आहे त्याला कुठेतरी जे आहे फटका या संघटनेचा बसतोय. काल अनेक भागांमध्ये अनेक ठिकाणी जे आहे ज्या संघटनेच्या ज्या नर्सिंग संघटनेचा संप होता त्यामुळे जे आहे शस्त्रक्रिया रखडलेल्या आजही त्याचा परिणाम जो आहे आपल्याला दिवसभर पाहायला मिळणार आहे. आपल्यासह राज्याचे उपाध्यक्ष आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ नेमकं काय झालेलं आहे आणि काल चर्चेतून काही मार्ग निघाला का, काय नेमकं घडलंय. नमस्ते साहेब. काल कुठलीही प्रकारची शासनावरून स्तरावर चर्चा झालेली नाही आहे. हिंदी बोलू की मराठी? हां, काही चर्चा झालेली नाही आहे. तो काय निष्कर्ष निघाला याबद्दल आम्ही काही बोलू शकत नाही. काय तुमच्या मागण्या होत्या आणि का बरं त्याच्यातून निष्कर्ष काढू शकले? तुम्ही अनेक वर्षांपासून खरं तर ही मागणी करता आहात. वेतन त्रुटीची मागणी मुख्य आहे. सर, वेतन त्रुटीची मागणीचे अगोदर आमची एक आहे की कंत्राटी पद्धत, कंत्राटी भरती जे शासनाने 2022 साली पण आमच्यावर लादली होती. त्या 2022 साली पण आम्ही आंदोलन उभारलं होतं, आंदोलन केलं होतं. पण तेव्हा 10 दिवसाचं आमचं आंदोलन झालेला होता. शासनाने तेव्हा हा अट मोडली होती फक्त नर्सेससाठी आणि दुसरे व्यवसायकरांची कंत्राटी भरती केलेली आहे. आता 2025ला तोच मुद्दा समोर ठेवला आहे शासनाने. त्यामुळे नाईलाज आम्हाला आंदोलन करावं लागत आहे. तसेच वेतन त्रुटी आहे. वेतन त्रुटीमध्ये जे बक्षी समिती बनविली गेली होती त्यामध्ये काही त्रुट्या राहिली होती. त्यामुळे कोर्टात खूप संघटनांनी केस फाईल केले होते. त्यानिमित्त शासनाने दुसरी समिती त्याच विषयांवर मुकेश खुल्लर साहेबांची बनवली होती. खुल्लर साहेबांना आम्ही आमचा प्रेझेंटेशन दिलं असतं 2024ला जुलैच्या महिन्यात. तेव्हा खूप सकारात्मक त्यांच्याकडनं आम्हाला प्रतिसाद भेटला होता की आम्हाला असं वाटत होतं की बाबा आमच्या जे त्रुटी झालेली ते नक्की दूर होईल. पण तसा काही झालेला नाही आहे. जेव्हा ते चर्चा झालेली आहे मंत्रींशी, त्यात काय नेमकं म्हटलं आहे, त्यांनी काय मान्य केलं? परवाच्या दिवशी झालेली आहे मुश्रीफ साहेबांची चर्चा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांबरोबर. तो चर्चा म्हणजे फक्त असा भेट होती, चर्चा नव्हती. कारण की 3 मिनिटात त्यांचा आणि आमचा संवाद झालेला आहे. त्यामध्ये काही असं कॉन्क्रीट काही नाही होता. म्हणून आम्हाला आज हा बेमुदत संपाचा पर्व हातात घ्यावा लागलेला आहे. नक्कीच कुठेतरी चर्चा झाली नाही आणि सरकारही या सगळ्या संदर्भात चर्चा करण्यासाठी तयार नाही. त्यामुळे ज्या पद्धतीचं आंदोलन आहे ते राज्यभर पेटलेलं आहे. काय सांगाल? काल दिवसभर अनेक ठिकाणी शस्त्रक्रिया रखडलेल्या आहे, त्याचा परिणाम आरोग्य रुग्णसेवा विस्कळीत करायची आमची मूळच इच्छा नाही. रुग्णसेवा देणे हे आमचं कर्तव्य आहे, पण रुग्णसेवा सुरळीत ठेवणे हे शासनाचं कर्तव्य आहे. तर ते सुरळीत ठेवण्यासाठी त्यांनी आमच्या मागण्यांकडे लक्ष करावं. त्यांना आम्ही 1 महिना आधी इंटिमेशन दिलं होतं. आम्ही 3 दिवसापासून आम्ही त्यांची वाट बघत आहोत. ते आमच्याशी सकारात्मक बोलायला तयार नाही तर आम्ही काही करू शकत नाही. त्याकरिता राज्य शासन स्वतः जबाबदार आहे. फक्त 3 मिनिटाची चर्चा झाली, त्यात तुमच्या मागण्याही कदाचित ऐकून घेतल्या. 3 मिनिटाच्या मागण्यामध्ये चर्चा काय होणार तुम्हाला स्वतः कळू शकतं की नाही होऊ शकत. ती आमच्या 15 मागण्या आहे आणि त्यातल्या जेन्युइन डिमांड्स आहे की ज्या पहिल्या 5 ते 10 नंबरवर ज्या डिमांड्स आहे आमच्या त्या जेन्युइन डिमांड्स आहे. त्यामध्ये 3 मिनिटामध्ये तुम्ही चर्चा कशा करणार? 15 पॉईंटवर नाही होऊ शकत. नक्कीच मोठ्या प्रमाणात रोज जे आहे रुग्णसेवा देत असताना शस्त्रक्रिया अशा अनेक कामं जे आहे परिचारकांकडून केली जाते, त्या सगळ्यांना जो फटका बसल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि आज खरं तर दुसरा दिवस आणि आजपासून बेमुदत संपाचा इशारा जो आहे तो परिचारक संघटनेकडून दिलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.